रांजणगाव शेरपुंजी येथील शिक्षक बंडू भागीनाथ ढगे हे बीएलओ म्हणून कार्य करीत असताना एसआयआर मॅपिंग कामाच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यामुळे राज्यातील शिक्षक हे शालेय अध्यापनाचे काम सांभाळून अतिरिक्त बीएलओ या कामाच्या ताणामुळे अनेक शिक्षकांचा अपघात झालेला आहे, काहींचा मृत्यू देखील झालेला आहे। त्यामुळे सर्व शिक्षक वर्ग चिंताग्रस्त आहेत। या कारणामुळे बीएलओ या कामातून शिक्षकांना मुक्त करावे यासह अन्य मागण्यांकरिता आज 9 जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले असल्याने राज्यातील शिक्षकांच्या तीव्र भावना व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शासनाला विनंती करत असल्याचे सुधाकर अडबाले अपक्ष यांनी विधान परिषद सभागृहात मागणी लावून धरली। सभापती महोदय, सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक एसआयआरच्या कामामध्ये व्यस्त आहे। शाळा या ठिकाणी ओस पडलेल्या आहेत। नुकतीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव सेनपुजीत येथील बीएलओ म्हणून कार्यरत शिक्षक बंडू भागीनाथ ढगे यांना सोमवारी दुपारी एसआयआर मॅपिंगच्या कामादरम्यान हृदयविकाराचा झटका आला। नागरिकांनी व शिक्षकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले। त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु राज्यात या कामादरम्यान अनेक शिक्षकांचा मृत्यू झालेला आहे, काहींचा अपघात देखील झालेला आहे। त्यामुळे शाळेतील अध्यापन, शालेय प्रशासकीय कामकाज सांभाळून या अतिरिक्त बीएलओ कामाच्या ताणामुळे राज्यातील शिक्षक चिंताग्रस्त आहे। त्यामुळे मानसिक ताण वाढत असून त्यातून ही घटना घडली आहे। या सर्व घटनांमुळे राज्यातील शिक्षकांनी बीएलओ या कामातून शिक्षकांना मुक्त करावे या प्रमुख व इतर मागण्यासाठी 9 जुलै 2026 रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे। तेव्हा राज्यातील शिक्षकांच्या तीव्र भावना व विद्यार्थी हित लक्षात घेता बीएलओ शैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करावे असे मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपल्या मार्फत शासनाला विनंती करत आहे।